नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे शेवग्याच्या पानांची भाजी। तुम्ही ही भाजी इतर दिवशीही कधी करून खाऊ शकता, पण जास्तीत जास्त ही भाजी गोकुळाष्टमी आणि गौरीला नैवेद्यासाठी देखील केली जाते। शेवग्याच्या पानांची भाजी। ही भाजी अशा पद्धतीने साफ केली जाते। आता दाखवलेल्याच पद्धतीने आपण शेवग्याची सर्व पानं काढून घेतलेली आहेत। आपण साफ करून घेतलेली सर्व शेवग्याची पानं स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहेत। शेवग्याच्या पानांची भाजी करण्यासाठी साहित्य अगदी कमी लागतं। 3 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर किसलेलं अर्धा वाटी ओलं खोबरं आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची। या चवीला कमी तिखट असल्यामुळे मी त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तुम्ही घेतलेल्या हिरव्या मिरच्या ह्या चवीला जास्त तिखट असतील तर तुम्ही त्या उभ्या देखील चिरून भाजीसाठी वापरू शकता, कारण त्यामुळे काय होतं, आपण केलेली भाजी जर लहान मुलं खाणार असतील तर त्या मिरच्या भाजीतून सहज काढता येतात। भाजी करण्यासाठी आपण कढई गरम करून घेतलेली आहे। आपल्याला लागेल तितकं तेल देखील घालून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर तेलामध्ये मिरची ॲड करायची आणि त्याचबरोबर कांदा देखील। तुम्हाला जर फोडणीसाठी लसूणचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता। कांद्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत तो असा परतून घ्यायचा आणि यामध्ये आपली चिरून घेतलेली भाजी देखील ॲड करायची। आपण चिरलेली पानं ॲड केल्यावर ती देखील कांद्याबरोबर तेलामध्ये छान परतून घ्यायची। आपली भाजीची पानं तेलामध्ये छान परतून झाल्यावर असं मीठ ॲड करायचं, कारण सुरुवातीला आपण कोणतीही पाल्याची भाजी घेतो तेव्हा तिची क्वांटिटी जास्त असते। जेव्हा ती तेलामध्ये कांद्यामध्ये जेव्हा आपण परततो त्यामध्ये तेव्हा तिची क्वांटिटी कमी होते। त्यामुळे आपल्याला भाजीमध्ये अचूक अंदाजात मीठ घालता येतं। आपण घातलेलं मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर या भाजीवर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मात्र लो करायची। आपण भाजीवर झाकण ठेवून बरोबर 5 ते 7 मिनिटं झालेली आहे। गॅसची फ्लेम कमी केल्यामुळे आपली भाजी खाली कुठेच लागलेली नाही, म्हणजेच करपलेली नाही। इतर कोणत्याही पालेभाज्या आपण झाकण न ठेवता शिजवतो, कारण त्या भाज्यांना स्वतःचं असं पाणी सुटतं आणि त्या लवकर शिजल्या जातात। या भाजीला मात्र स्वतःचं पाणी सुटत नाही, त्यामुळे तिला शिजायला वेळ लागतो, म्हणून आपण यावर झाकण ठेवलं होतं। आता यामध्ये आपण ओल्या नारळाचं खोबरं ॲड करणार आहोत। आपण घेतलेलं खोबरं मिक्स करून झाल्यावर गॅसची फ्लेम लोच ठेवून पुन्हा 5 मिनिटं आपण भाजी शिजवून घेणार आहोत। आपण पुन्हा 5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे आणि आपली भाजी देखील छान शिजलेली आहे। आपण केलेली भाजी शिजून खाण्यासाठी देखील तयार आहे। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा
आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.